श्री स्वामी समर्थ मीन राशी 16 ते 22 मार्च साप्ताहिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। प्रत्येक नवीन आठवडा आपल्या जीवनात काहीतरी नवीन घेऊन येतो। कधी आनंद, कधी आव्हान, तर कधी एखादी अनपेक्षित संधी। मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनांच्या लहरींसारखा चढ उतार घेऊन येऊ शकतो। कधी मनात उत्साहाची लाट येईल तर कधी थोडे चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे लागेल। ग्रहस्थिती तुमच्या संयमाची आणि समजूतदारपणाची परीक्षा घेईल, पण त्याच वेळी तुम्हाला पुढे जाण्याची नवीन दिशा देखील दाखवेल। या आठवड्यात जर तुम्ही शांतपणे परिस्थिती समजून घेतली, मन स्थिर ठेवले आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले, तर अनेक अडथळे आपोआप दूर होतील। चला तर मग पाहूया, मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा संपूर्ण आठवडा कसा असणार आहे। आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक आणि विचारमंथन करणारा ठरू शकतो। अनेक गोष्टी मनात घोळत राहतील, काही जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात आणि त्यावर उपाय शोधण्याची वेळ येईल। पण घाबरण्याचे कारण नाही, कारण प्रत्येक अडचण तुमच्यातील ताकद वाढवण्यासाठीच येते। आठवड्याच्या सुरुवातीला थोडा ताण जाणवू शकतो। काही कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होणार नाहीत असे वाटू शकते, पण हळूहळू परिस्थिती सुधारू लागेल। मध्य आठवड्यानंतर तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि अडकलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल। या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप मजबूत राहील, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर किंवा निर्णयावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुमचे मन काय सांगते ते ऐका। अनेक वेळा तुमचे मन तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल। करिअर आणि व्यवसाय। नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा जबाबदाऱ्यांनी भरलेला असू शकतो। ऑफिसमध्ये काही नवीन कामे किंवा प्रोजेक्ट तुमच्याकडे सोपवले जाऊ शकतात। सुरुवातीला हे काम कठीण वाटेल, पण तुमची मेहनत आणि चिकाटी यामुळे तुम्ही ते उत्तम प्रकारे पूर्ण करू शकता। कधीकधी तुम्हाला असे वाटू शकते की तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जात नाही, पण निराश होऊ नका। तुमची प्रामाणिक मेहनत लवकरच वरिष्ठांच्या नजरेत येईल। आठवड्याच्या शेवटी एखादे कौतुकाचे शब्द किंवा प्रोत्साहन मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे। मोठे आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका। नवीन करार किंवा व्यवहार करताना सर्व बाबी नीट तपासा। जुन्या ग्राहकांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थिती। आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्य पण स्थिर राहू शकतो। काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात। घरातील गरजा, आरोग्य किंवा प्रवासामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे। मात्र या आठवड्यात तुम्हाला पैशाच्या बाबतीत एक महत्त्वाची शिकवण मिळू शकते। बचत आणि नियोजन किती महत्त्वाचे आहे याची जाणीव होईल। जर तुम्ही आधीपासून एखादी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याबाबत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल। आठवड्याच्या शेवटी एखादा छोटासा आर्थिक लाभ मिळाल्यामुळे मनाला थोडा दिलासा मिळेल। प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन। प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनांनी भरलेला असू शकतो। मीन राशीच्या व्यक्ती स्वभावतः खूप संवेदनशील असतात, त्यामुळे जोडीदाराच्या छोट्या गोष्टी देखील मनाला लागू शकतात। जर तुम्ही नात्यात असाल तर या आठवड्यात संवाद खूप महत्त्वाचा ठरेल। मनातल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास गैरसमज दूर होतील। कधीकधी फक्त एक प्रेमळ शब्द किंवा छोटा संदेशही नात्यात मोठा बदल घडवू शकतो। विवाहित व्यक्तींनी कुटुंबासाठी वेळ काढणे आवश्यक आहे। कामाच्या धावपळीत जोडीदाराकडे दुर्लक्ष होऊ शकते, पण थोडासा वेळ एकत्र घालवल्यास नात्यात पुन्हा गोडवा येईल। अविवाहित व्यक्तींना एखाद्या नवीन व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे। ही ओळख पुढे जाऊन खास नात्यात बदलू शकते। कौटुंबिक जीवन। घरातील वातावरण या आठवड्यात कधी शांत तर कधी थोडे तणावपूर्ण असू शकते। कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निर्णयामुळे थोडे मतभेद होऊ शकतात, पण संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास परिस्थिती सुधारेल। वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल। त्यांच्या अनुभवातून तुम्हाला काही महत्त्वाचे धडे मिळू शकतात। घरात एखादे छोटे शुभ कार्य किंवा आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे घरात पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण होईल। शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा ठरू शकतो। अभ्यास करताना मन दुसरीकडे भटकण्याची शक्यता आहे, पण जर तुम्ही ठरवले तर तुमची मेहनत नक्कीच फळ देईल। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासावर भर द्यावा। नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल। शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची मदत यामुळे आत्मविश्वास वाढेल। कला, संगीत किंवा लेखनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात स्वतःची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते। आरोग्य। आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे। कामाचा ताण, झोपेची कमतरता किंवा मानसिक तणाव यामुळे थकवा जाणवू शकतो। योग, ध्यान आणि हलका व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील। आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा। पचनासंबंधी त्रास टाळण्यासाठी बाहेरचे अन्न कमी खा। मन शांत ठेवणे हेच तुमच्या आरोग्यासाठी सर्वात मोठे औषध ठरेल। आध्यात्मिक दृष्टिकोन।
या आठवड्यात तुमचा कल आध्यात्मिकतेकडे वाढू शकतो. देवपूजा, ध्यान किंवा मंत्रजप केल्याने मनाला शांतता मिळेल. कधीकधी जीवनातील प्रश्नांची उत्तरे बाहेर नाही तर आपल्या आतच सापडतात. गरजू व्यक्तीला मदत केल्यास तुमच्या मनाला एक वेगळी समाधानाची भावना मिळेल. मीन राशीच्या व्यक्तींनो, कधीकधी जीवनात सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडत नाही, पण प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो. या आठवड्यात संयम, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल. जिथे प्रेम आहे, जिथे विश्वास आहे, तिथेच खरे सुख आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. एकूण मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिक जाणीवा, आत्मचिंतन आणि नवीन आशा घेऊन येणारा ठरू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत असे वाटेल, त्यामुळे थोडा संभ्रम किंवा ताण जाणवू शकतो. पण घाबरण्याची गरज नाही. हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल आणि मनात पुन्हा आत्मविश्वास जागा होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, मात्र तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे तुम्ही त्या योग्य प्रकारे पार पाडाल. आर्थिक बाबतीत थोडे संयम ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास आठवड्याच्या शेवटी थोडा दिलासा मिळू शकतो. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा ठरेल. कधीकधी भावनांच्या भरात घेतलेले निर्णय नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करू शकतात. त्यामुळे शांतपणे आणि प्रेमाने संवाद साधल्यास नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता आणि पुरेशी विश्रांती घेणं गरजेचे आहे. योग, ध्यान किंवा देवपूजा केल्यास मनातील ताण कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकंदरीत पाहता हा आठवडा तुम्हाला संयम, आत्मविश्वास आणि योग्य निर्णयाची शिकवण देणारा ठरेल. परिस्थिती कितीही कठीण वाटली तरी तुमच्या अंतःकरणातील शक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. विश्वास ठेवा, पुढचा मार्ग नक्कीच उजळ आहे. ईश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहो. धन्यवाद.